निर्माण झाली आहे किंवा तुमच्या मेंदूला जी सवय लागली आहे की मला जर एखाद्या विषयावर माहिती घ्यायची आहे तर 3 मिनिटाच्या एकाच रीलमध्ये मला त्याची माहिती मिळाली पाहिजे, ही जी आपल्या मेंदूला शॉर्टकटची सवय लागली आहे, कुठेतरी इथे पण तुम्ही तुमच्या आयुष्यात सेक्सद्वारे ऑर्गॅझम मिळायला तुम्हाला त्यावर काम करायला तुम्ही प्राधान्य देत नाहीये. तुम्हाला झटपट कुठून ते सुख मिळेल, ती जी तुमची उत्तेजना आहे ती पूर्ण झटपट कशी होईल याकडे सगळेजण म्हणजे यावर लोकांचा भर जास्त वाढलेला आहे. आणि मग जसं मी सांगितलं ना, तिथे काय होतं, सोशल मीडियाचा प्रॉब्लेम काय होतो, तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ना थोडी थोडी दिली जाते, पूर्ण दिली जात नाही. त्याचं कारण आहे की ज्यांनी जे सोशल मीडियाचा अल्गोरिदम बनवतात ना, त्यांनी लोकांना त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी अशी की त्यांना लोकांना सोशल मीडियाला खूप ऍडिक्ट ठेवायचं आहे. त्यांना लोकांना सोशल मीडियाच्या या आभासी जगात, या व्हर्च्युअल जगामध्ये अडकवून ठेवायचं आहे, जेणेकरून लोकांना प्रॅक्टिकॅलिटीमध्ये त्या गोष्टीचा प्रत्यक्षात जाऊन लोकांनी त्याचा अनुभव घ्यायला प्राधान्यच नाही दिलं पाहिजे. ते पूर्ण वेळ इथेच अडकून पडले पाहिजे, या आभासी जगातच अडकून पडले पाहिजे. आणि हेच आपल्या सेक्स लाईफच्या बाबतीत पण होतं आहे की सोशल मीडियावर लोकांची उत्तेजना वाढवणारा इतका जास्त कंटेंट आज घडीला उपलब्ध आहे की लोक इथेच या आभासी जगातच अडकून पडलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांची जी उत्तेजना आहे ती इथे एकदम हाय होते आणि तशा प्रकारचा कंटेंट बघून ती जी उत्तेजना ज्या योग्य पद्धतीने पुढे त्याच्यावर प्रोसेसिंग झाली पाहिजे ती होत नाहीये. ज्या पद्धतीने काय म्हणता येईल ना, ज्या प्रॉपर पद्धतीने तिच्यावर काम झालं पाहिजे किंवा ती उत्तेजना जशी पीकवर गेलीये तशी ती काय म्हणता येईल, तिला नॉर्मल पोझिशनवर आणण्यासाठी जो एक वेळ त्याच्यावर दिला गेला पाहिजे, जी प्रॉपर स्टेप बाय स्टेप प्रोसेस झाली पाहिजे, ते काहीच इथे सोशल मीडियावर घडत नाही. कारण हे सोशल मीडियाचं जग हे आभासी जग आहे, हे व्हर्च्युअल जग आहे. आणि म्हणून लोक इथे अडकून पडल्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष ते त्यांच्या म्हणजे सेक्शुअल लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला जात आहेत, तर तिथे त्यांना असं वाटतंय की ही झटपट होण्याची गोष्ट आहे. जसं सोशल मीडियावरती झटपट होतीये, तसं त्यांना तिथे प्रत्यक्षात पण त्यांना असं वाटतं की ही गोष्ट